हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आजचा वेट आला होता 79 आणि मी फार खुश होते माझं वेट बघून. कालपेक्षा 400 ग्रॅम कमी आलं होतं आणि सकाळी सकाळी एक मोठं काम करायचं होतं, ते तुम्हाला पुढे सांगतेच. जसं की आता ट्रेंडिंगमध्ये आहे, खूप साऱ्या जणांच्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहे की गॅस मिळत नाही आहे, सिलेंडर मिळत नाही आहे. सो आमचंही असंच काहीसं झालं. मी 4 दिवसांपूर्वीच बुक केलं. बुक म्हणजे मी पैसे भरून बुक केलं, कारण की काही सांगता येत नाही भेटेल न भेटेल म्हणून. आणि मग काय झालं की ते म्हटले होम डिलिव्हरी बंद आहे आणि तुम्हाला असं कुठेतरी एखाद्या ठिकाणी 50 सिलेंडरची गाडी येणार आणि जे लवकर येतील त्यांच्या नंबर लावायचा तिथे जाऊन, आणि त्यांचं बुकिंग 10 दिवसांपूर्वीच आहे, त्यांनाच फक्त सिलेंडर मिळणार. तर देवाच्या कृपेने आम्हाला मिळाला. तो घेतला आणि घरी आलो. माझा फास्ट ब्रेक केला. जाण्याच्या आधी स्वयंपाक करून गेलेले आणि आज मी 4 एग्ज ॲड केले. त्यातलं एक इशूनी खाल्लं आणि असा काहीसा माझा आजचा लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं एकच होतं. आणि प्रोटीनचं प्रमाण लक्षात घेऊन मी प्रोटीनचा इंटेक वाढवला आहे. ह्यांचा असा काहीतरी कार्यक्रम सुरूच असतो दिवसभर. मी किती पण घर आवरलं तरी पण पुन्हा ते असं, अरे ताई चालले दुकानात खाऊ आणायला आणि ही भांडी माझी वाट बघतायत आणि ही पोरगी खाऊची वाट बघते. सो ग्रीन टी केलेला मगाशी, तो आता गार झाला असेल तर हा पिते, भांडी घासते. इथे मी ग्रीन टी घेत आहे. कोमट झालेला आहे, त्यात थोडंसं पाणी ॲड केलं कारण की कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं होतं. कडवट लागतं जास्त कॉन्सन्ट्रेशन असलं की. सो थोडंसं पाणी ॲड करून तो मी कन्झ्युम केला आणि देन मी कामाला लागले. देन संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि देन आरूचा अभ्यासही घ्यायचा होता मला. सो हे सगळं आवरलं. लाईट गेली आमची. थोडासा जरी पाऊस शिंपडून जरी गेला तर लाईट घालवतात. इथे आम्ही घेतोय आरुताईचा अभ्यास. जाऊ कुठे राहू कुठे, पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे, आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे, आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे. गरीब बिचाऱ्या चिमणीला, गरीब बिचारा चिमणीला, सगळे टपले छळण्याला, सगळे टपले खेळण्याला. गरीब बिचाऱ्या चिमणीला, गरीब बिचारा चिमणीला, सगळे टपले छळण्याला, सगळे टपले खेळण्याला. चिमणीला मग पोपट बोले. चिमणीला, ओके. चिमणीने कावळ्याला काय विचारले? माझे घरटे नेहलेस बाबा. चिमणी गाईला काय म्हणाली? माझे घरटे तोडली, मोडलीस काय? मोडलीस बाबा. गाईने चिमणीला काय दिले? मऊ मऊ गवत. चिमणीला पिंजऱ्यात कोणी बोलवलं? कावळा. कावळ्याने बोललं की. कावळा कसा बोलवल? पिंजऱ्यात. पिंजऱ्यात, घरट्यात नाही, पिंजऱ्यात. चिमणीला पिंजऱ्यात कोणी बोलवलं? कावळ्या दादा. कावळे दादा पिंजऱ्यात राहतात का? पिंजऱ्यात कोण राहतं? पिंजरा म्हणजे घरात असतो तो. पोपट राहतो पिंजऱ्यामध्ये. तू कावळा म्हणालेस. पोपट. चिमणीला कोठे राहणे आवडले नाही? पिंजऱ्यामध्ये. व्हेरी गुड. आता पुढची माकडाची फजिती. काही दिवसांपूर्वी हे मायक्रमचे थ्रेड्स आले होते, ते ह्याच्यापासून एक आर्ट पीस बनवणार आहे मी आणि त्याचं जेव्हा ते कंप्लीट होईल ना, तर ते पूर्ण तुमच्यासोबत शेअर करेनच. पण सध्या काय काय बनवते मी, कसं कसं बनवते त्याचं ग्लिम्सेस थोडेफार मी शेअर करेन. आणि हे करण्यासाठी आरू मला फार मदत करत होती. ॲक्च्युली तिच्यासाठी हे खूप छान आणि युनिक काहीतरी होतं, जे तिला फार छान वाटलं बघून की मम्मी आपली काहीतरी बनवते वेगळं काहीतरी छान. आणि हे जे असतात ना असे जेंट्स जे कंगवे वापरतात, त्याच्या साह्यानेच मी त्या फेदरचे धागे, असे म्हणजे फेदर म्हणते, पानाचे धागे तो सोडून घेतले. आणि त्याला अजून भरपूर काम आहे. त्याला थोडंसं वॉर्निश लावून असं स्ट्रेट करायचं आहे, त्याला कटिंग करायचं आहे व्यवस्थित. मी कटिंग ट्राय केलं, पण ते मऊ असल्यामुळे पटकन होत नाही. सो त्याला आता थोडंसं वॉर्निश लावून
देन त्याला छानपैकी कट करेन. असे खूप सारे बनवायचे आहेत मला पानं आणि मग त्याच्यानंतर तो आर्ट पीस तयार होईल. सो होपफुली तोपर्यंत माझ्या लेकी मला सहकार्य करतील आणि हिचं म्हणजे तिसरंच काहीतरी सुरू असतं. तोंडावरतीच तिने आर्ट काढून ठेवलं आहे स्वतःच्या. देन मी त्याला पूर्णपणे सोडवून घेतले धागे त्याचे सगळे आणि आता त्याचं कटिंग करायचं आहे. तर मग खूप किचकट वाटत होतं आहे मला करणं. एकतर शार्प धार असलेलीच कात्री हवी आणि जी कात्री अवेलेबल होती तिला इतकी काही धार नव्हती. पण कसं असतं कौतूल खूप असतं आणि मला ना पेशन्स नावाच्या गोष्टच नाही माझ्या अंगामध्ये. मी ठेवायला हवं होतं तसंच आणि दुसऱ्या दिवशी चांगली कात्री आणून ते ट्राय करायला हवं होतं. पण नाही, आम्ही थांबणार कसे? मी त्याला त्याच दिवशी कट करायला घेतलं. इतकं काही वाईट झालं नाही कट. पण मला जसं एक्सपेक्ट होतं की एकदम कर, 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 कर तसं नाही झालं. सो आता मी वॉर्निश लावेन आणि देन त्याला व्यवस्थित परफेक्ट शेप देईन. बघूया कसं तयार होतंय. तर तुम्हाला कसं वाटलं हे आणि तुमच्या पण काही हॉबीज असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय हॉबीज आहेत किंवा तुम्हाला काय करायला आवडतं. देन या बुकमध्ये मी आजकाल ग्रॅटिट्यूड मेंटेन करते आणि हाताकडे दुर्लक्ष करा गरम इतकं होतंय ना की मी ते डर्मिकूलची पावडर आरू इशूला लावलेली सगळे तिथं सांडली आहे ती. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.